परमेश्वर ज्ञान देऊन देखील जीव विपरीत का होतो, का त्याचं ज्ञान दवडलं जातं? म्हणून सांगतात मायेया अपहृत ज्ञाना, या मायेमुळं ज्याचं ज्ञान झाकळलं, अपहृत झाकून टाकलं, आणि अशी माणसं आसुरम भावम आश्रितः, मग शेवटी ते आसुरी भावाला प्राप्त होतात. नराधमा दुष्कृतीनः, आणि माणसांमध्ये नीच दुष्कृतीनः दुष्ट कर्म करणारे मूढा, असे मूढ लोक माम न प्रपद्यन्ते, म्हणजे जे त्या मायेच्या अधीन झाले, कारण मायेमुळं काय झालं, त्यांचं ज्ञान झाकून टाकलं, आणि म्हणून आसुरम भावम आश्रित, ते आसुरपदाला गेले, आणि म्हणून ते मला प्राप्त होत नाही. आणि असं न व्हावं म्हणून ईश्वराज्ञा अतिक्रमी तर मायाबोध हरी, म्हणून आपल्याला ईश्वराज्ञेचं उल्लंघन फार कडक शिस्त आहे, ती आपण जर पाळली तर माया काहीच करणार नाही. परंतु जर आपल्याकडून ईश्वराज्ञा अतिक्रमण झाली तर ही माया नक्कीच ती आपल्या फाशामध्ये घेणार. बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. आणि भरतर्षभ सप्तमी तत्पुरुषासारखा जरी वाटत असला हा, तरी हा आहे उपपद तत्पुरुष समास. भरतेषु ऋषभ सप्तमी तत्पुरुष आहे, म्हणजे जर इथे कृदंत प्रत्यय असता तर उपपद तत्पुरुष झाला असता. हा आहे सप्तमी तत्पुरुष. भरतेषु ऋषभ, भरत कुळामध्ये श्रेष्ठ. बलवताम कामराग विवर्जितम, जो बलवानामध्ये म्हणजे बलवानांना देखील आपल्या कामनेमध्ये आसक्ती जो करतो, तर त्यातून विवर्जित म्हणजे रहित असलेलं असं बल म्हणजे सामर्थ्य, की जे काम म्हणजे आसक्ती किंवा कामना याच्या वेगळं असलेलं जे बल आहे. पहा कसं बलाचा त्याने फरक केला, कारण या बलामधून त्याने रजतम भाव बाजूला काढलेला, निर्गुण. पण कसा शब्द वापरलेत, काम राग विवर्जितम बलम. काम म्हणलं तर रजोगुण, आणि राग म्हणलं तर त्याची आसक्ती, म्हणजे रजोगुण किंवा वासना याच्यातून अलिप्त असलेलं जे बल आहे ते भूतेषु धर्म अविरुद्ध, प्राणी मात्रांमध्ये धर्माला अनुकूल, अविरुद्ध म्हणजे अनुकूल, असं जो काम आहे तो मी आहे. म्हणजे पहा, काम परमेश्वर मी आहे म्हणत असताना त्यांनी किती झाडा केला कामाचा. म्हणजे एकदम आपल्याला वाटतं काम तो आहे आणि कामाचा त्याग करायला सांगितलं, कारण तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं होतं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव, नाही का, आणि एश काम एश क्रोध जही, याला तो मार असं म्हटलेलं होतं. आणि मग काम मीच आहे म्हणायला लागले, म्हणून त्यांनी त्याचा झाडा केला आधी, की भूतेषु धर्म अविरुद्ध, प्राणी मात्रांमध्ये धर्माला अनुकूल असलेला, शास्त्राला अनुकूल असलेला काम म्हणजे इच्छा, म्हणजे परमेश्वराची इच्छा, ती मी आहे. विभूती योग इथंच सांगितलं का, सांगायलेत बाबा? नाही, इथे विभूती योगासारखंच आहे, परंतु कारण रूपानं त्यांनी आपलं व्यापकत्व सांगत आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये काय कुठल्या स्वरूपाला तिथे विभूती विभूती म्हणजे कशामध्ये? हे कारण रूपामध्ये आलाय ना या अध्यायामध्ये. 10व्या अध्यायामध्ये मग कुठल्या याच्यामध्ये? ऐश्वर्य. जसं आता आपलं घर आहे, हे शेत आहे, ते माझं ते माझं ते माझं म्हणतो आपण. वास्तविक मी तिथं नसतो, पण माझी सत्ता आहे, नाही का. जसं आता मोदीचं की देशच माझा आहे, त्याचं संपूर्ण देशावर ऐश्वर्य आहे, म्हणून विभूती आहे. विभूती म्हणजे ऐश्वर्य. एचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. आणि जे सात्विक भाव आहेत, जे राजस गुणापासून रजोगुण समुद्भव, रजोगुणापासून उत्पन्न होणारे राजस
तामस तमोगुणापासून उत्पन्नारे, तान मत एव इति विद्धी, ते माझ्यामुळंच आलेले आहेत असं समज. कारण का, हे तिन्ही गुण मायेच्या तिथून आलेले असल्यामुळं मायेला प्रवृत्ती जाणवणारा मीच आहे, म्हणून हे माझ्यापासूनच आलेले आहेत. पण वास्तविक त्यांनी वेदा दुसऱ्या अध्यायामध्ये काय म्हणलंय, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, की त्रिगुणात्मकतेपासून तू बाजूला हो. आणि इथं काय म्हणतात, ते माझ्यापासून आले. मग ते येण्यार्थी की मी मायेला प्रवृत्ती जाणवलेली आहे, मयाध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम, आणि म्हणून ते मी त्याला निमित्त आहे, म्हणून मी म्हणतायत. न तेषु अहम, पण पुन्हा तुम्हाला असं वाटेल मग परमेश्वराने जर सांगितलं तर परमेश्वर त्याच्यामध्ये असेल. आणि मग आता या सगळ्या विषयाचा उतारा, कारण हा विषय इथं संपायला आहे कारण रूपाचा. मग कारण रूपाने असताना जर परमेश्वर त्याच्यामध्ये आहे तर आपल्याला असं वाटेल काय की परमेश्वरच भरलेला आहे, सर्वभूती परमेश्वर, म्हणजे आपला हृदयामध्ये सुद्धा ब्रह्मच आहे असं भासल. कारण इथपर्यंत जे 5 श्लोकामध्ये सांगत आलेत त्यावरून असं वाटायला लागते काय की परमेश्वरच आपल्या हृदयामध्ये, म्हणजे ब्रह्मच आपल्या हृदयात भरलेला आहे असं वाटेल. म्हणून म्हणतात तेषु अहम न तेषु अहम ते मयी, मी त्यांच्यात नाही ते माझ्यामध्ये आहे. ते माझ्यात कसं, हे अद्वैतवादाची टीका असल्यामुळे त्यांनी अन्वय चेंज केलेला आहे. न तो हम तेषु, न तू अहम तेषु, मी त्यांच्यात नाही ते मयी, ते माझ्यात आहे. न ते मयी, न गेला पहिल्या सुरू घेतला ना, न तू अहम. दोघांनाही घेतलं तर, दोघांनाही न हे कॉमन घेतलं तर, हां हां असं म्हणता. परंतु तिथे भाव कसा दाखवायला, सप्तमीनं दाखवायला, म्हणजे तिथं तुलना व्हायली नाही का. म्हणून न तू अहम तेषु ते मयी, मी त्यांच्यात नाही ते माझ्यामध्ये आहेत. का त्यांच्या ते माझ्यामध्ये नाहीत ना मी त्यांच्यात नाही, हां असं म्हणता करता येईल ना अर्थ. किंवा त्याला उलटा सुलटा अर्थ जर अन्वय बदलला तर अर्थ वेगवेगळा होत असतो. मग हा अर्थ करीत असताना मागचा संदर्भ लक्षात घ्यायचा असतो. कारण परमेश्वर व्यापक आहे, परमेश्वराला व्यापणारे ते नाहीत. म्हणून परमेश्वर म्हणतात किंवा मी माझ्यामध्ये हे सगळे आहेत, मी त्यांच्यात नाही, म्हणून हा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून तसा अन्वय केला आपण. नाही म्हणजे हे राजस तामस सात्विक भाव ना. हां हां ते माझ्यापासूनच मत एव. इथं हा विषय संपलेला आहे कारणभूताचा. आणि आता पुढचा जो विषय येणार आहे की तो परमेश्वर पुढच्या विषयामध्ये म्हणजे 13 ते 19 यामध्ये माया गुणामुळे हे सगळे मोहात पडलेले आहेत. मात्र एखादाच यातून मला तो प्राप्त होणारा असतो असं सांगतायत. त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभि सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. गुणमये एभी त्रिभी भावै, त्रिगुणात्मक असलेल्या या 3 भावांनी इदम सर्वम जगत मोहितम, हे सगळं जग मोहित झालेलं आहे. कारण यामध्ये सगळे त्रिगुणात्मक भाव बसलेले आहेत आणि याच्याच मोहामध्ये हा समाज, हा प्राणी, जीव प्राणी त्यात गुंतलेला आहे. एभ्य परम अव्ययम, आणि याच्याही पलीकडं अविनाशी असलेल्या मला न अभिजानाती, मला ओळखत नाही. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. आणि हे दुसरं कोणी नाही, ही सगळं मायेचंच कार्य आहे आणि ती पण माझीच आहे. म्हणजे परमेश्वराची ती शक्तीच आहे म्हणून ती पण माझीच आहे. परंतु जो या मायेतून तरुण जाईल तर तोच खरा. म्हणून काय म्हणतात, दैवी गुणमयी एषा मम माया, म्हणजे अलौकिक असलेली
त्रिगुणात्मक असलेली ही माया माझी आहे, पण मात्र दुरत्यया तिला तरुण जाणं फार कठीण आहे. ये मामेव प्रपद्यन्ते, जे फक्त मलाच माझ्याकडे येतील, माझीच भक्ती करतील, ते एतां मायां तरंती, ते या मायेला ओलांडून येऊ शकतात. म्हणजे परमेश्वराकडे जाण्यासाठी खूप मोठी रेस अडथळा आहे, आणि तो अडथळा म्हणजे मायेचा, की ती दुरत्य आहे, ती ओलांडणं फार कठीण आहे. परंतु जेव्हा तुम्ही तिला ओलांडसाल त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे येसाल. म्हणजे परमेश्वराचीच शक्ती आहे, तरीही परमेश्वर सांगतात ती तेवढी सहजासहजी तुम्हाला इकडे येऊ देणारी नाही, ती तिकडेच तुम्हाला फिरवणार आहे. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माययापहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. परमेश्वर ज्ञान देऊन देखील जीव विपरीत का होतो, का त्याचं ज्ञान दवडलं जातं? म्हणून सांगतात मायया अपहृत ज्ञाना, या मायेमुळं ज्याचं ज्ञान झाकळलं, अपहृत झाकून टाकलं, आणि अशी माणसं आसुरम भावम आश्रितः, मग शेवटी ते आसुरी भावाला प्राप्त होतात. नराधमा दुष्कृतीनः, आणि माणसांमध्ये नीच, दुष्कृतीनः दुष्ट कर्म करणारे, मूढा असे मूढ लोक, माम न प्रपद्यन्ते, म्हणजे जे त्या मायेच्या अधीन झाले. कारण मायेमुळं काय झालं, त्यांचं ज्ञान झाकून टाकलं, आणि म्हणून आसुरम भावम आश्रित, ते आसुरपदाला गेले, आणि म्हणून ते मला प्राप्त होत नाहीत. आणि असं न व्हावं म्हणून ईश्वराज्ञा अतिक्रमी तर मायाबोध हरी. म्हणून आपल्याला ईश्वराज्ञेचं उल्लंघन फार कडक शिस्त आहे, ती आपण जर पाळली तर माया काहीच करणार नाही. परंतु जर आपल्याकडून ईश्वराज्ञा अतिक्रमण झाली तर ही माया नक्कीच ती आपल्या फाशामध्ये घेणार. अच्युताच्या ज्ञानी, अच्युताच्या अज्ञानी जन्मले जे अन्यथा ज्ञान. कोणतं अन्यथा ज्ञान होय? भावरूप आहे की अभावरूप आहे? जीवस्वरूपीचं आहे की कोणतं आहे? बरोबर आहे. तर अच्युताच्या अज्ञानी जन्मले जे अन्यथा ज्ञान. अच्युताच्या अज्ञानी म्हणजे काय, परमेश्वराजवळ अज्ञान आहे काय? नाही, परमेश्वराचं दिलेलं ज्ञान गेल्यामुळं आलेलं अज्ञान असं आहे. आणि म्हणून पहिलं अज्ञान जीवस्वरूपीचं ते अभावरूप असतं, दुसरं अज्ञान अविद्येवर जे असतं ते अज्ञान भावरूप असतं, आणि आता हे तिसरं अज्ञान की परमेश्वराने ज्ञान दिलं आणि ते ज्ञान दवडल्यामुळं आलेलं अज्ञान. विचाराच्या टीकेमध्ये आलेले अज्ञानापासून अन्यथा ज्ञान. बरोबर, तुम्ही प्रश्न विचारा तुम्ही. मी अज्ञान म्हटलं ना, तर अज्ञानापासून अन्यथा ज्ञान होत असतं. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. ते भावरूप की अभावरूप हे राहिलं. हे अन्यथा अविद्येवरचं भावरूप, अविद्येवरचं भावरूप, बाकी अभावरूप. बाकी अभावरूप. हे अन्यथा ज्ञान अभावरूप. आता ते अविद्येवर चौची रचना, अज्ञान, अन्यथा ज्ञान, आद्यमळ, जीवत्व, हे अविद्येवरचं आहे. हे अभावरूप. भावरूप, अविद्येवरचं अज्ञान भावरूप, अविद्येवरचं भावरूप, त्याच्यापासून निर्माण झालंय. त्याच्यापासून निर्माण झालेलं मग हे जे अन्यथा ज्ञान आहे ते अन्यथा ज्ञान अभावरूप का भावरूप? असं कोणतं आहे भगवान दादा सांगा. अविद्येपासून निर्माण झालेलं अज्ञान भावरूप आहे, त्याच्यापासून होणारं पुढं कोणतं? फक्त तेवढाच उल्लेख आहे की अज्ञान भावरूप आहे, अन्यथा ज्ञानाचा. आता आद्यमळ भावरूप आहे का अभावरूप आहे? अभावरूप आहे. मग आता हे अविद्येवरच आहे, परंतु त्याची निर्मिती जी आहे तर मायेनं वर्ण सारवलेली आहे, आणि
अज्ञानापासून अन्यथा ज्ञान निर्माण झालेलं आहे. पुढच्याची नाही गॅरंटी, फक्त अज्ञान मात्र कोणतं आहे? भावरूप आहे. जसं जीव भावरूप आहे, पण जीवाचं अज्ञान अभावरूप आहे, नाही का? परमेश्वर भावरूप आहे, पण त्याचे धर्म असं तसं असू शकतं. हो. चतुर्विधा भजन्ति. हा, तर पुढे भरतर्षभ अर्जुन, भरत कुळामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, सुकृतीनं अर्थार्थी आर्त आणि जिज्ञासू. कसं आहे? सुकृतीनं म्हणजे उत्तम कर्म करणारे, आणि अर्थार्थी म्हणजे चांगले कर्म करणारे, अर्थार्थी अर्थाविषयी असलेले. एक हा एक झाला पुरुष. आर्त म्हणजे अर्थवंत हा दुसरा पुरुष. जिज्ञासू हा तिसरा पुरुष, आणि ज्ञानी हा चौथा पुरुष. चतुर्विधा जना माम भजन्ते, असे 4 प्रकारे मला भजतात. म्हणजे कोणी द्रव्यासाठी भजतं, कोणी उत्तम कर्म म्हणजे पुण्यरूप करण्यासाठी भजतं, कोणी आर्तवंत असतो, तर कोणी जिज्ञासू म्हणजे ज्ञा म्हणजे जाणणे, 9व्या गणातला धातू आहे. आणि या धातूचं इच्छार्थक विशेषण ते जिज्ञासू होते. म्हणजे विशेषणामध्ये सु येतो, नामामध्ये सा येतं, आणि क्रियापदामध्ये क्रियापदाचे प्रत्यय लागतात. जसं जिज्ञासू हे विशेषण झालं, हे पुल्लिंगी स्त्रीलिंगाप्रमाणे चालणार. परंतु जिज्ञासा आता हे नाम झालं, हे त्या नामाप्रमाणे चाललं. आणि जिज्ञासती म्हणजे जाणून घेण्याची इच्छा करतो. पिपासती म्हणजे पिण्याची इच्छा करतो. आणि पिपासू म्हणलं तर पिण्याची इच्छा असलेला. पिपासा म्हणलं तर तहान. असं म्हणजे इच्छार्थकाचे हे 3 रूप बनत असतात. एक नाम, एक विशेषण, आणि एक क्रियापद. क्रियापद हे प्रत्येक काळात चालतं. आणखी पुढे जनहा माम भजन्ते, असे लोक मला 4 प्रकाराने भजतात. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महंस च मम प्रिय. तेषाम नित्ययुक्त, आणि या 4मध्ये त्यांच्यापैकी नित्ययुक्त नेहमी माझ्यामध्ये युक्त असलेला, एक भाव असलेला, एक भक्ती ज्याची एक निष्ठ भक्ती आहे, असा ज्ञानी विशिष्यते, तो उत्तम आहे. म्हणजे न सुद्धा ज्ञानी नाही, तर त्या ज्ञानाचं आचरणयुक्त ज्ञानी. आणि ज्ञानाचं लक्षणच आहे आचरणयुक्त ज्ञान, ते ज्ञान. आणि म्हणून म्हटले नित्ययुक्त किंवा एक भक्ती असा करणारा ज्ञानी तो विशिष्यतेमध्ये अधिक चांगला. बाबा स्वामींनी याचं या 4ही भक्ताचं वर्णन सूत्रपाठामध्ये आलेलं आहे. सूत्रामध्ये आर्तो दुःख त्रसचित्तो, हा हा, आर्तो दुःख त्रसचित्त, जिज्ञासुरतमोमयी, तिथे तेच पुरुष सांगितले 4. आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी. अर्थार्थी तर कशाचा? दृष्टार्थी, द्रव्यासंबंधी. द्रव्यासंबंधी. कोणी द्रव्यासंबंधी भजन करते, देवाची भक्ती करतात ना, पैसा मिळावा म्हणून करतात, म्हणून अर्थार्थी. अर्थार्थी असं म्हणजे दृष्टपर. अर्थ म्हणजे द्रव्य, आणि अर्थी म्हणजे इच्छाविषयी. बस दृष्टपर अर्थ. हा, जसं इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य, इंद्रियाणी हे इंद्रिय, इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियाच्या विषय, म्हणून इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य, तिकडे इंद्रिय हे इंद्रियाच्या विषयापासून. असं स्वामींनी अर्थार्थी नित्य पदाकांक्षी असं म्हटलं. अर्थार्थी नित्य पदाकांक्षी असं म्हटलंय स्वामींनी. त्याचं वर्णन केलं, तसं म्हणजे भेद येतोय त्याच्यामध्ये थोडा. भक्ती करणारे आर्तो दुःख तसर चित्तो,
जिज्ञासुरत्वमुळे अर्थार्थी नित्यपदाकांक्षी ज्ञानी उत्तममय. तिथे अदृष्ट परत येतं. तिथे अदृष्ट पर आहे. अर्थार्थी नित्यपदाकांक्षी केलंय. म्हणजे त्यांचा अर्थ नित्यपदाची आकांक्षा आहे. नित्यपदाची आकांक्षा. पुढे राहिले आणखीन ते हो. अर्थार्थी आर्तो नित्यपदा- दुःखत्रस्त चित्तो जिज्ञासुरत्तमोमयी हं, हं. अर्थार्थी नित्यपदाकांक्षी श्रद्धया परमास्तिकी. हं. श्रद्धया परमास्तिकी तो ज्ञानी दाखवला तिथे. आस्तिकी श्रद्धेय परमास्तिकी. आस्तिकी. परमास्तिकी तो ज्ञानी. हं, हं. आणि आणि- अर्थार्थी नित्यपदाकांक्षी दाखवलं. हा याचेच श्री त्याचे माईम भट्टांना चार याचंच पुरुषाचं निरूपण भेद केलेलं आहे. सांगितलेलं आहे. ज्ञानीनं अहम अत्यर्थम प्रिय. ज्ञानी पुरुषाला मी फार आवडतो. ज्ञानीनं म्हणजे ही षष्टी आहे. ज्ञानियाच्या ठिकाणी असं का आलं? ज्ञानियाला म्हणायला पाहिजे होतं ना, पण तो अर्थ अभिप्रेत बसत नाही कारक प्रकरणात. म्हणून शेषे षष्टी या सूत्रानं ज्ञानीनं म्हणजे त्या अर्थ तोच होईल ज्ञानियाला. अहम म्हणजे मी, अत्यर्थम प्रिय खूप आवडता आहे, आणि स मम प्रिय आणि तो ज्ञानी मला पण आवडतो. त्याला मी आवडतो, मी त्याला आवडतो. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थित स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. एते सर्वे एव उदारा. हे सगळेच उदार आहेत, उदात्त आहेत. तू ज्ञानी एव मम आत्मा. ज्ञानी मला माझ्या आत्म्यासारखा वाटतो. आता तुम्ही म्हणसाल सारखा कुठे तिथं शब्द नाही का? तर यासाठी एक वाक्यपदीय म्हणून एक व्याकरण आहे. त्यासाठी वाक्याचे सगळेच अर्थ निवळ शब्दालाच धरून करायचे असतात असे नाही. काही असे अर्थ असतात वाच्यार्थ, काही लक्ष्यार्थ, काही व्यंग्यार्थ, हे मुख्य तीन. आणि काही त्याचा जवळचा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे कोणता लक्ष्यार्थ? त्यावेळेस ते जसं आता आपण म्हणतो ना, पायात बूट घाल की बुटात पाय घाल, नाही का? त्याच्या शेजारचं घ्यावं लागतं. किंवा आई कुठे गेली तर विहिरीवर गेली. विहिरीवर कुठे जाता येत असतं का? परंतु म्हणतात की नाही, कुठे गेली पाणी आणायला गेली, कुठे गेली तर विहिरीवर गेली, आडावर गेली. आडावर काय जाता येत असते का? परंतु त्याचा शेजारचा अर्थ घ्यायचा असतो. आडावर नाही, आडाच्या काठावर. असे हे भाषेची लकप असते, नाही का? म्हणून हे जोपर्यंत उकलत नाही, आपण जर निवळ शब्दावरच धरलं तर मग भाषाशास्त्राचा तो अधुरा राहील. जसं म्हणतात ना, नासिकाग्रम स्वम. नाकाच्या शेंड्याला पाहिलं म्हणलं तर नाकाचा शेंडाच पाहत बसला, त्यामुळे बांगा होऊन जाईल तो. नासिकाग्रम, नाकाच्या शेंड्यानं असं खाली पाहायचं असते असं. तर मे मतम स युक्तात्मा. आणि तो माझ्या मताने तो योग्य आत्मा आहे. कोण? ज्ञानी. अनुत्तमम गती माम एव अस्तित. आणि अतिशय उत्तम गती ती माम एव अस्तित म्हणजे माझ्या ठिकाणीच चांगल्या प्रकारे स्थित आहे. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. आणि सर्व काही माझा श्रीकृष्णच आहे असं म्हणणारा फार दुर्लभ आहे. पहा, बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्मानंतर. कारण आपल्याला कित्येक सृष्टी ज्ञान दिलं, कित्येक जन्म गेले. प्रत्येक सृष्टीमध्ये आपण काही ना काहीतरी कणवा जमा करत आहेत, जमा करत आहेत, जमा करत आहेत. आणि जेव्हा या सगळ्या कणवा आपल्या फळाला येतील, त्या जन्मामध्ये आपल्याला सार्थकता मिळत असते. आणि म्हणून बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्मानंतर ज्ञानवान म्हणजे ज्ञानीपुरुष, सर्वम वासुदेव इति, हे सगळं काही माझा देवच आहे, श्रीकृष्णच आहे असं म्हणून माम प्रपद्यते, तो मला भजतो. आलं लक्षात? भगवान प्रपद्यते म्हणजे भजतो. वास्तविक प्रपद्यते म्हणजे मला प्राप्त होतो, किंवा प्रपद्यते म्हणजे मला मान्य आहे.
असाही अर्थ होत असतो. ते तांस तथैव भजाम्यहम. हा, तांस तथैव. हा म्हणजे ते भजाम्यहम म्हणजे मी भजतो. ये थामाम प्रपद्यन्ते. तांस तथैव, त्यांना मी तशाच प्रकारे भजतो म्हणजे त्यांना मी तसं फळ देतो. ये यथामाम प्रपद्यन्ते, जे मला जशा भावनेतून जशा श्रद्धेतून माझ्याकडे येतात त्यांना मी तसंच त्यांना फळ देतो. म्हणजे जर भगवान श्रीकृष्णाला तुम्ही जर हनुमान गणपती म्हणून जर भजायला लागलात तर भगवान श्रीकृष्ण त्याला आपलं फळ नाही देणार, त्याला तथैव भजामी, मी त्याला तसंच फळ देतो. बाबा, इथं 2 प्रकारचा जन्मांत म्हणता येईल का? कसं? बहुनाम जन्मनाम अंते. बहुत जन्माच्या अंती म्हणजे शेवट मनुष्य जन्माच्या, आणि 84 लक्ष ते म्हणतात ना, अनंत जन्म फिरता योनी एकदा जन्मा आला प्राणी, असं एक म्हणतात. म्हणजे 84 लक्ष योनीच्या अंते का मनुष्य जन्माच्या बहुनाम जन्मनाम अंते? कसं दोन्हीतून? बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु इतर जीवांना ज्ञानाला अधिकार नसल्यामुळे ते जन्म कामाचेच नाहीत, फक्त मनुष्य जन्मातच ज्ञान होतं. म्हणून असे मनुष्याचे बहुनाम जन्मनाम, कारण बाकीच्या जन्मात ज्ञानच नाही. त्यामुळं हे जे 84 लक्ष योनी फिरून आलेला जो जीव आहे तो एकच जन्म झाला. असे माणसाचे जेव्हा त्याचे अनेक जन्म जातील त्यावेळेस म्हणाले अनंत जन्माची बोटी बोटी साचिलेली योग्यता. योग्यता बरोबर आहे. म्हणजे एका सृष्टीतला एकच जन्म. हो एका फेऱ्यामध्ये म्हणा ना. आणि ते एक फेरा तरी कुठं होतं, एकदा लाईन लागली नाही, एका सृष्टीमध्ये एकच जन्म, म्हणजे इथं ज्ञान देहीच असे अनंत सृष्टी जातात नाही का. मागचं कणव, त्याच्या मागची कणव, कारण प्रमाद देहीच्या कणवा असतात, त्या कणवा तो जमा करतो आणि मग पुढे त्याला योग पुरतो. मग जातातच, त्याला विलाजच नाही. दंडोत बाबा. आणि स महात्मा सुदुर्लभ, आणि तो महात्मा फारच दुर्लभ. हा बोला जी. दंडोत. मनुष्य जन्म एका सृष्टीमध्ये एकच होतो का? नाही, तसं सांगता येत नाही. हा तेच म्हणालो. नाही, कारण ते ज्ञान जन्म म्हणतात ना. ज्ञान एकदाच मिळतं, ते एकच जन्म धरायचा असं. पण मनुष्याचे होऊ शकतात. मनुष्याचे अनेक जन्म मिळतील, पण ज्ञान मिळालेला जन्म तो महत्वाचा आहे आणि तो एकच असतो. आणि असे बहुनाम जन्मनाम आणते. लक्षात आलं? असे बहुनाम जन्मनाम आणते म्हणजे अनेक सृष्टी गेल्या. एरवी अज्ञान देह तर जाणारच आहेत, त्यात काय नवल. ज्ञान देह चाललं ना वाया. जन्माची काही अनुपपत्ती पडली असती, ऐसे अनंत जन्म वाया गेली. हे ज्ञान देहीचेच अनंत जन्म वाया गेले. नाही, तिथं मिळी जन्म दिले, नान जन्म नाही ना. हा, मिळी जन्म दिले म्हणजे ते ज्ञानाचा जन्म मिळीला दिला. ते मनुष्य जन्म आले सगळे. तर मनुष्य मोळी दिले, मोळीकारामध्ये असताना ज्ञान दिलं असतं, ते मोळ्या वाहण्यातच ज्ञान जन्म गेलं. इकडे मोळ्या सोडून दिलं नाही, इकडे यायला पाहिजे. ज्ञान मिळाल्यावर सुद्धा पोराचं लग्न होऊ द्या ना बाबा, पोरीचं लग्न होऊ द्या ना बाबा, चालला जन्म वाया. आणि जाता आता नातवाचं तोंड पाहायचं, आता आणखीन पुढच्याचं तोंड पाहायचं, जणू काय तोंड पाहिल्यानं उद्धार होणार आहे. अज्ञान पण म्हणजे ज्ञान असून सुद्धा ते ज्ञान गेलं का? म्हणजे अज्ञानाचा जन्म तर तो जाणारच आहे. अच्छा, ज्ञानाचा जन्म असे म्हणजे मोळीकाराला ज्ञान दिलं आणि त्याचा मोळी वाहता वाहता त्याचा जन्म ज्ञान होऊन जन्म वाया गेला. म्हणजे आपण अनंत सृष्टी तसंच करत आलो. हो हो हो. म्हणजे एका जन्मी आपण मोळीकार होतो, ज्ञान दिलं त्या मोळ्याला. एका जन्मी शेतकरी होतो, एका जन्मी शिंपी होतो. त्या शेतकरी असताना ज्ञान दिलं, पण ते आपण त्या शेती करण्यामध्येच गमावलं तो देह. असं कुटुंबाला एक जन्म ज्ञान दिलं आणि ते कुटुंबामध्येच जन्म वाया घातला. असे अनंते जन्मे म्हणजे अनंत सृष्टीचे ते. ठीक ठीक ठीक. 184 होतील. मग बाकी जे जन्म आहेत 184 मध्ये ते जन्माचं काय, त्याची गणितच नाही. मनुष्य जन्म फक्त हे सोडलं, बाकीचे जन्म मग ते नरकफळामध्ये खालचे नरकफळ. हा, ते नरकफळामध्येच पकडले जाते. वरचे स्वर्गफळ. तिथं निष्पत्ती नाही, इथं निष्पत्ती नाही. निष्पत्ती कर्मभूमी, फक्त कर्मभूमीत मनुष्य देहीत फक्त.
एर जन्म ते पशु. मनुष्य देहात जरी आला तरी तो पशुच आहे. ज्ञान ते मनुष्य, एरवगे पशु. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, न लागे वारा मनुष्य देहीचा. आणि मनुष्य देहात येऊन ज्ञान होणं गरजेचं आहे. तो जन्म पकडला समजा.